हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला आज आपण अशी मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे दही मिरची. तर पाहूया, चला आपण रेसिपीला सुरू करूया. तर पाहू शकता इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढई गॅसवर ठेवून लगेच त्याच्यामध्ये तेल देखील टाकून घेतलेलं आहे. तेल मी थोडं जास्तच टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकता. आणि तेल टाकलं की लगेच मी पहिल्यांदा मोहरी मस्त अशी तडतडून दिलेली आहे. आणि मोहरी तडतडली की मी जास्तीचं लसूण देखील घातलेलं आहे. आणि लसूण घातलं की लगेच मी जिरे देखील घालून घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि जिरे मस्त असे फुलून देणार आहे. जिरे फुलले की लगेच मी मिरची देखील घालून घेणार आहे. ही मिरची म्हणजे दही मिरची आहे. आणि दही मिरची ही एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट मराठमोळी भाजी असून ती कमी वेळात अगदी सोपे साहित्यांमध्ये तयार होते. तिखट हिरव्या मिरच्या, मऊसर दही आणि खमंग फोडणी यांचा सुंदर संगम म्हणजे दही मिरची. ही दही मिरची खाण्यासाठी खूपच अशी चविष्ट आणि अप्रतिम अशी याची चव लागते. तर ही दही मिरची तुम्ही तुम्ही भाकरी, भाजी किंवा चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, वरण भात किंवा साधा भात कशासोबत देखील ही खूपच मस्त अशी लागते. तर इथे पाहू शकता 5 मिनिटे मी मिरची अशी मस्त फ्राय होऊ दिलेली आहे. आणि याच्यामध्ये लगेच मी हळद देखील टाकून घेणार आहे. हळद टाकली की मी थोडंसं धने पावडर देखील टाकून घेतलेले आहे. आणि मी इथे दही जी टाकणार आहे ती मी घरीच बनवलेलं दही आहे, तुम्ही विकतचं देखील आणू शकता. आणि पाहू शकता मसाले टाकल्यानंतर मी मस्त असे पूर्ण मिरचीला लागेल अशी पूर्णपणे हलवून घेतलेली आहे. आणि ही मिरची तर उन्हाळ्यात थंडगार दह्यामुळे भाजी किंवा शरीराला थंडवा देते ही. आणि पचनाला ही हलकी असते, ही सोपी ठरते. घरात अचानक पाहुणे आले किंवा स्वयंपाकासाठी कमी वेळ असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि लगेच मी मिरची थोडीशी मऊ झाले की लगेच त्याच्यामध्ये मीठ देखील घालून घेतलेलं आहे, पाहू शकता. ही मिरची मी घरगुती पद्धतीनेच बनवलेली आहे. चविष्ट आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दह्यातील बायोप्रोटिक्स पचनाला खूपच चांगले असतात. या मिरचीत जीवनसत्व सी असते. ह्यामुळे ही भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत